कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मंडळी, आजचा प्रश्न हा नेहमी तुमच्या मनात येत असतो, नेहमी अनेक वेळा मला विचारला गेलेला असतो, त्यामुळे या विषयावर छोटासा का होईना व्हिडिओ बनवावा म्हणून आजचा हा छोटासा प्रयत्न। आजचा विषय आहे एनसी केल्यावर अटक होते का? एनसी केल्यावर अटक का होत नाही? हे प्रश्न अनेक वेळा वेरियस वेळा वेगवेगळ्या मार्गाने व्हॉट्सॲपवर चॅनलवर अपॉइंटमेंट घेऊन अपॉइंटमेंटचे पेड अपॉइंटमेंट्स घेऊन अशा अनेक वेळा मला हा विचारला गेलेला आहे। परंतु हा किरकोळ प्रश्न आहे, परंतु त्याची महत्त्वाची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की एनसी मध्ये अटक होते का, किंवा अटक होते तर का होते, अटक होत नाही तर का होत नाही, काय नक्की याच्या सेक्शनचा लाभ आहे किंवा काय नक्की याचं सेक्शन म्हणतो की ज्याच्यामुळे याला एनसी म्हटली जाते किंवा आणखीन काय म्हटलं जातं। तर मित्रांनो, या विषयावरचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्ध एनसी होत असतात, त्यामुळे त्याची माहिती आपल्याला माहिती पाहिजे किंवा अनेक वेळा आपण म्हणत असता की मी तुझ्या विरुद्ध एनसी करायला चाललेलो आहे, पण एनसी करायला चाललेलो आहे म्हणजे काय करायला चाललेलं आहे हे माहिती आहे का? तर हे माहिती नसतं। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा त्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण हा प्रश्न ऐकत असताना, आपण हा व्हिडिओ पाहत असताना चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल बटन नक्की करा, कारण की अशी अनेक कायद्याच्या रिलेटेड असणारी माहिती आपल्याला मोफत, पूर्णपणे मोफत पाहायला मिळणारा चॅनल म्हणजे आपला चॅनल मराठी कायदा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करीत असताना मी पुन्हा तो प्रश्न सांगतो की एनसी आपण जर केली किंवा एनसी केली तर अटक होते का, किंवा एनसी ही काय प्रोसिजर आहे आणि ती कधी दाखल केली जाते किंवा कोण दाखल करतं आणि ते एनसी दाखल करण्याचे काय परिणाम आहेत। तर हा महत्त्वाचा विषयावरचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं सिंपल आणि साधं उत्तर देण्याच्या आधी मी तुम्हाला सांगायचे की एनसी हा प्रश्न किंवा एनसी हा शब्द नक्की काय आहे। तर मित्रांनो, एनसी हा शब्द चुकीचा वापरला जातो। आपण सगळ्यांना खूप वेळा आश्चर्यचकित वाटलं असेल की आता मी नक्की काय सांगतोय की एनसी हा शब्दच नाहीये। तर मित्रांनो, नक्कीच एनसी हा शब्द कुठेच नाहीये, परंतु हा फक्त एनसीआर या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे। या शब्दाचा तो अपभ्रंश आहे एनसीआरचा एनसी। आपण नॉर्मली तो लोकांनी यूज करून 420 जसं आपण म्हणतो की 420 माणूस आहे, पण 420 माणूस म्हणजे काय? तर तो सेक्शन आहे, पण तो सेक्शन इतका खालीपर्यंत येत गेला की त्या माणसाला 420 म्हणायची प्रथा रूढ होत गेली। तसं ह्या एनसीआरचं झालं की लोकांनी म्हणून तो एनसी हा शब्द पुढे आला आणि म्हणून लोक त्याला एनसी म्हणायला लागलेत, परंतु त्याचा कोणताही कायदेशीर अर्थ होणार नाही। म्हणून त्याचा खरा अर्थ किंवा तो खरा शब्द काय आहे? एनसीआर। तर मित्रांनो, आता एनसीआर तुम्ही म्हणत होता की आता एनसी आजपर्यंत म्हणत होता, आता तुम्ही सांगितलं की एनसीआर आहे, मग एनसीआरचा नक्की अर्थ काय? तर नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट, म्हणजे जे ऑफेन्सेस छोटे असतात, तुरळक असतात, ज्यांचा जास्त दखल घेतली जाऊ नये असे जे ऑफेन्सेस असतात त्यांना म्हटलं जातं नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सचा रिपोर्ट करणे म्हणजे एनसीआर। मग काय? तर साधा यातला मराठीमध्ये अर्थ जर आपण पाहिला, एनसी कधी केली असेल तर त्याच्यावर मात्र लिहिलं असतं अदखलपात्र गुन्ह्याची नोंद म्हणजे एनसीआर, म्हणजे ज्या गुन्ह्यांची जास्त काही नोंद घेतली जाऊ नये, परंतु नोंद घेऊ जात नाही असं नुसतं म्हणून चालणार नाही, नोंद घ्यावी परंतु त्याच्यावर ऍक्शन घेतली जाऊ नये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली जाते। आता जीवे मारण्याची धमकी दिली, मग त्याला शिक्षा नक्की किती करावी? म्हणून हा एनसीआर हा गोष्ट त्यामध्ये किंवा एनसी मध्ये त्या गोष्टी पडतात की 504 असेल, 506 असेल, छोटंसं एखादी चापट मारली असेल त्याला शिक्षा किती करावी, त्यासाठी कोर्टाची मशिनरी किती वापरावी। मग लोक नुसत्या चापट मारली म्हणून लाख केसेस आपल्याकडे एका जिल्ह्यात पाहायला मिळतील। म्हणून ह्या छोट्या छोट्या घटनांना एनसीआर मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि ज्या मोठ्या काही घटना असतील त्याला एफआयआर मध्ये डिवाइड केलेलं आहे, परंतु त्यालाही कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कॉग्निझेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स। कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे ज्यांची दखल घ्यावी ती,
जास्त मारहाण झाली, लाकडाने मारलं, काठीने मारलं, लाठीने मारलं, गजाने मारलं, रॉडने मारलं, तलवारीने मारलं, ह्या ज्या मोठ्या मोठ्या घटना आहेत, जास्त जास्त दुखापत होत असते, ग्रीव्हन्स हर्ट असतो किंवा जास्त दुखापत मोठी डोक्याला जखम होत असते, मग त्यामध्ये आणखीन सेक्शन वाढत जातात. डोक्याला मारलं तर 307 बसतो, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, एखाद्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये घडतात. किंवा अनेक वेळा सेक्शन्स बदलताना देखील आपण पाहतो. पहिल्यांदा खून करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होतो आणि नंतर तो डायव्हर्ट होतो खुनामध्ये. कसा तर एखाद्याला तलवारीने मारलं किंवा बंदुकीने मारलं, तो जखमी आहे तोपर्यंत जो गुन्हा दाखल झाला तर तो असतो 307 खाली अटेम्प्ट टू मर्डर. 14 दिवसांनी 12 दिवसांनी त्या विचारे माणसाचा मृत्यू होऊन जातो ज्याला ती जखम झालेली. मग तो सेक्शन कन्वर्ट होतो सेक्शन 302 मध्ये. असेही अनेक कन्व्हर्जन्स असतात, पण त्याबद्दल आपण नक्की कधीतरी नंतर बोलू. आत्ता आपल्याला महत्त्वाचा विषय घ्यायचा आहे की NCR म्हणजे काय आणि NC केली तर अटक होते का. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की NCR म्हणजे काय, तर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स, मराठीमध्ये काय, अदखलपात्र. मग जर एखादी अदखलपात्र तक्रार झालेली आहे तर अटक करावी का. तर मित्रांनो, हे आहे उत्तर. NCR झाल्यावर अटक होणार नाही. तुमच्या शब्दात सांगतो, NC झाली तर अटक होणार नाही, कोणतीही कारवाई होणार नाही. म्हणून आपण अनेक वेळा सांगत असतो की NC झाल्यावर किंवा NCR झाल्यावर आपल्याला जर पुढील कारवाई करायची असेल तर कोर्टामध्ये प्रायव्हेट केसेस करा, किंवा आपल्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस नेहमी आपल्याला सांगतो की पोलीस चौकशी त्या माणसाची लावा, त्याच्याबद्दलचे पुरावे तुम्ही द्या आणि त्याच्यावर आणखीन प्रतिबंधक असेल किंवा इतर आणखीन कुठली कारवाई असेल, गुन्हा असेल, तो पोलीस स्टेशनमधून नोंद करून घ्या. अनेक वेळा आपल्याला असे त्यामध्ये दिसून येतं की पोलीस स्टेशनला तुम्ही एखादा गुन्हा दाखल करायला गेलाय, सांगताय की माझी वाट अडवली आणि मला मारलं. मित्रांनो, वाट अडवली आणि मारलं याला सेक्शन FIRचा बसतो, कॉग्निझेबलचा बसतो, सेक्शन 341 बसतो. परंतु काय होतं की तोच शब्द चुकून मुद्दामून अनेक 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 कारणास्तव पोलिसांकडून टाळला जातो आणि ती NC मध्ये डायव्हर्ट केला जातो. म्हणजे तक्रारीची सामान्य अदखलपात्र तक्रार देखील केली जाते. मग त्यामध्ये आम्ही अनेक वेळा लोकांना सांगत असतो की पोलीस स्टेशनला जात असताना पुरावा तयार ठेवून जावा, पुरावा तयार करण्याच्या उद्देशाने पण जावा. म्हणून सुप्रीम कोर्टाने अनेक केसेसमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग केलं तर ते आता बेकायदेशीर नसणार आहे. त्यामुळे यू कॅन रेकॉर्ड, चोरून करा, पुढे जाऊन करा, ॲज यू विश. आपल्याला सांगितलं ना सुप्रीम कोर्टाने आता रेकॉर्ड करायला भीती नाही, रेकॉर्ड करणं कायदेशीर आहे. रेकॉर्डिंग घेऊन जावा, म्हणजे सगळं सिद्ध होईल की तुम्हाला नक्की काय दाखल करायचं होतं आणि पोलिसांनी काय दाखल केलं. पण तुमचं मन त्यासाठी स्वच्छ पाहिजे, नाहीतर तुम्हीच जाऊन कुठली तरी ऑफर देणार असाल आणि माझा हा गुन्हा दाखल कराल तर मग कसलं रेकॉर्डिंग तुम्ही तरी कराल. अनेक कायदे त्यासाठी शासनाने असतील, कोर्टाने केलेले आहेत की पोलीस स्टेशनमध्ये CCTV असावा आणि CCTV नसेल तर काय होईल, त्या अधिकाऱ्याला निलंबन होईल. त्याचेही अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, पुढे जाऊन आणखीन व्हिडिओ बनवूया. परंतु NCR केली तर अटक होईल का, आता सांगा मला मित्रांनो. तर NCR केली तर अटक होणार नाही, कारण की ती अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचं दखलपत्र कसं करायचं किंवा त्याच्याबद्दलचं काय करायचं किंवा ते कशासाठी आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलेलं आहे की आपल्याला कोणी धमकी दिली असेल, धोका असेल कुणापासून, तर त्याची नोंद कुठंतरी असावी. म्हणून ह्या NCRची नोंद आहे, म्हणून त्याला अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद असं म्हणतात. त्यामुळे आपला जो व्हिडिओचा प्रश्न होता की NCR केली असली तर अटक होईल का, नाही. कारवाई होईल का, नाही, कारण की ते अदखलपात्र आहे. परंतु पोलिसांना कधीतरी वाटलं की हा जास्त वेळा असा काहीतरी गोंधळ घालू शकतो, काय करू शकतो, तो 107, 110च्या कारवाया तहसीलदार ऑफिसला, जिल्हाधिकारी ऑफिसला, LCB कडे पोलिसांमार्फत केल्या जातात. परंतु वास्तविक पाहता, नॉर्मली पाहता NCR म्हणजे अदखलपात्र गुन्हा. त्यामुळे ज्याची दखलपात्र घेऊ नये, ज्याची दखल घेऊ नये असा गुन्हा, त्यामुळे त्यात अटक होणे शक्य नाही. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओबद्दल आपले मत नक्कीच कळवा. आपले मत, आपल्या प्रश्नांचं मी नक्कीच वाट पाहीन. अपॉइंटमेंटचे प्रोसिजर्स आपल्याला सर्वांना आता तोंडपाठ झालेले आहेत, त्यामुळे व्हॉट्सॲपला तुम्ही नक्की हाय करा. अपॉइंटमेंट असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्याची नक्कीच माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवर डिटेल्समध्ये मिळत राहील. असेच अनेक व्हिडिओ घेऊन आपला चॅनल येत राहतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरती मला आपली रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.